2 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला जर आपण पाहिलं तर गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू पाहायला मिळते. चेक करतायत रोहित पाटील की ऑफ साईडला खेळायला हवं होतं. तर धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 3 या धावसंख्येवर. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार 16 राईटम ओर द विकेट. यावेळेला ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका इनफिल्डच्या वरून मात्र चेंडूला यावेळेला खेळला गेलाय. तत्पूर्वी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईटम ओर द विकेट. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन स्ट्रेंथ यावेळेला पाहायला मिळाली. लेंथ लाईन पाहायला मिळते, मजबूर केलं. कॉंग्रॅच्युलेशन दीपेश कडू, सुपर बॅटिंग फ्लातून या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिएटिव्ह 11 माकणे संघ, भूपेश गावडे यांचा संघ. दीपेश आपण यायचंय, आपल्याला कॅश प्राइज आले GT गौरव तरे यांच्याकडून. जे 4 षटकार मात्र खणखणीत ठोठावले त्याबद्दल 400 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळतंय. फुलटा चेंडू होता. अमित पाटील मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू सरळ निघून जाईल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर पाहायला मिळते. ते एकंदरीत आकाश पाटील आम्हाला दर्शवत आहेत. 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी शुभम पाध्ये हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम या क्रीडा नगरीमध्ये, आपलं हार्दिक स्वागत. SP बॉयज संघाचे कर्ते धरते आहेत. यावेळेला ऑन साईडला मिडॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करताना चामुंडा विराई फायटर्स, भालचंद्र पाटील भालेमामा आणि नितीन पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईटम ओर द विकेट. ऑन साईडला इनफिल्डच्या वरून तंत्रशुद्ध फटका, सुपर टायमिंग. चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय. 4 धावांकरता गुड शॉट. तर चौकाराच्या मदतीने या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते चामुंडा विराई फायटर्स या संघाची 12 धावसंख्येवर 12 रन्स. केवळ ऑन साईडला प्रणय पाटील मात्र पुढे येत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. डोक्यावर हात देत आहेत की डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला परतावं लागलं असतं. एक हुन्नरी खेळाडू मुंबई प्रीमियर लीग ज्याने हाताळलेले आहे असं प्रणय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने मात्र क्रिकेट ज्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण त्यांचे पिताश्रींचा नेहमीच मात्र प्रोत्साहन राहिलेलं आहे शशिकांत पाटील यांचं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 13 रन्स 13 धावा. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोचते 13 धावा. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. जे कॅमेरा स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत जे उभारले गेलेत विनायक किनी विराथन यांच्या माध्यमातून आणि विशाल पाटील जे आपल्याला पाहायला मिळत आहेत शुभम पाटील आणि त्यानंतर गणेश पाटील यांनी सुद्धा मात्र जे स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने मात्र मंडप डेकोरेटर्स आहेत. स्वतः एक खेळाडू एक आयोजक म्हणून ज्यांची ओळख विनायक किनी यांची पाहायला मिळते त्यांना सुद्धा सॅल्यूट असेल. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये कडवी लढत पाहायला मिळते. या स्पर्धेला मात्र सचिन किनी रुपेश गरत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले ज्यांनी सोनाव्याचं गाव प्रथमतः आम्हाला दाखवलं गेलं होतं. प्रणय गरज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत.
साखरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. जयवंत पाटील असतील, तदनंतर अमोल पाटील असेल, विशाल पाटील असतील या ठिकाणी उपस्थित झालेत. अक्षय वजय, भरत पाटील या सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेला ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलं आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा इझिली डन केल्या जातात खेळपट्टीवर. दुहेरीने संघ जाऊन पोहोचतोय. चामुंडा विराई फायटर्स 15 धावा. अप्रतिम गुड गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन काका. यावेळेला आपण पाहतो ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. तेवढाच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. सुंदररित्या मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. समीर मॅग्निफिसंट अँड ब्रिलियंट फिल्डिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी स्थिरावले गेले. धावसंख्या 16, 16 धावा. आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम गुड डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला होता. अमित पाटील एक हर हुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा खेळाडू. आता खरी गरज असेल ती संघाला, डावाला सावरण्याची, स्वतःला सावरण्याची, संघाला सावरण्याची. अप्रतिम कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन. सचिनचं कौतुक करेन काकाचं की ज्या पद्धतीने अनुषंगाने गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरकी मारा आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. झटपट गोलंदाजी करण्यामध्ये माहीर सचिन. पुन्हा एकदा रुपेजी पाटील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये वळलेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. संदीपजी पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज लंचसाठी देवानंद वजेसाहेब आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला स्विच हिटचा ॲज अ बुलेट प्रमाणे चेंडूला मात्र यावेळेला खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 4 धावा. व्हॉट अ शॉट. सुरेख टायमिंग सहित मात्र चेंडूला यावेळेला बिरकावून दिलाय अमित पाटील. ब्रँडचा ब्रँडेड चौकार. धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर 20 धावा, 20 रन. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने या ठिकाणी खेळ समाप्तीवर झालाय. प्रथम पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेचा आहे 1 लाख रुपये. स्वर्गीय यादव पांडुरंग घरत यांच्या स्मरणार्थ श्री नरोत्तम यादव घरत यांकडून सफाळे. तसेच प्रथम चषक आपण पाहतो श्री भूपेश गणेश गावड माकणे यांकडून आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम सुदेजी पाटील. चौकाराने स्वागत केलं जातं. सुदेजी पाटील बहाडोली एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी मुख्य मंचावर मात्र उपस्थित होताना पाहायला मिळतं. त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या 20. 2 षटकांचा खेळ झालाय. पिंटू वजे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. शुभम पाध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. SP बॉईज संघ जेव्हा जेव्हा मात्र ओपनच्या संघांना खेळाडूंना आणतात त्यावेळेला मात्र 3 ते 4 त्रिमूर्ती पाहायला मिळतात. रोहिदास पाटील असतील, तदनंतर अल्पेश भोईर असतील ज्यांची स्पर्धा झाली. आमदार चषक खूप छान पद्धतीने स्पर्धा झाली. यूट्यूबच्या माध्यमातून 6 लाख व्ह्यूवर्स पाहायला मिळाले. पाटील नेटवर्कला जॉईन झाले होते. धावसंख्या 20. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. मोहित मडवी या खेळाडूला सातत्याने मार्गदर्शन असतं ते संतोष मडवी पिंट्या यांचं. लेदर क्रिकेटचा अनुभव जरूर घेतोय. प्रचित पाटील यांच्याकडून मात्र पारितोषिक येतं. मोहित मडवीने जर हॅट्रिक साध्य केले तर 1000 रुपये. क्या बात आहे. जबरदस्त. मूर्ती लहान कीर्ती महान. या खेळाडूचं भवितव्य आहे क्रिकेटच्या जगतामध्ये, परंतु या खेळाडूला तेवढं सातत्य राखावं लागेल. आणि खास करून जर आपण पाहिलं तर अपकमिंग यंगस्टर आहेत. रक्त खूप गरम असतं. एक मॅच मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर थोडेसे हवेत जातात, परंतु तुम्हाला पाय जमिनीवर ठेवावे लागतात. म्हणून म्हटलं जातं की वाईट दिवस आल्यावर खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आल्यावर घमेंट करू नये, कारण हे दिवस मात्र जाण्यासाठीच आलेले असतात मित्रांनो. यावेळेला आपण पाहतो या ठिकाणी आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून जातोय. मोहित मडवी मॅन फ्रॉम चांदीप. विनायक पाटील बाबू वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. गुरुवारच्या दिवसात जरूर असतील. अजून एक स्पर्धा येते संतोष प्रतिष्ठान चांदीपच्या मैदानात 50,000 जे मात्र कॅश प्राईज आपल्याला पहिलं पाहायला मिळेल. त्यांच्या दयानंद तुंबडा आणि तसेच धनंजय मडवी यांच्याकडून मात्र आपण पाहणार आहोत.
यावेळेला ऑन साईडला चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिलंय प्रदीप गरत मंडप डेकोरेटर्स यांचा मात्र षटकार आणि स्वागत. 6 धावा. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. अग्री प्रीमियर लीग षटकार. सोन्याचा उजाडला अग्री वादल कडाडला आता APL हा धडकला. अग्री वादल कडाडला आता APL हा धडकला. अग्री वादल कडाडला आता APL हा धडकला. अग्री वादल कडाडला. तर षटकारांच्या मदतीने धावसंख्या आकाश पाटील आम्हाला दर्शवतात. 26 धावा. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. द्वितीय पारितोषिक आपण पाहतो 65,000 श्री विजय शेठ पाटील ससूनवगर सुवी पॅलेसचे मालक. तसेच चषक संतोष कमळाकर पाटील सफाळे. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतो सुंदररित्या मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाते. दोन्ही फलंदाजांनी चुनूक जरूर दाखवले. एक चेंडू ओरपिच मिळाला. रोहित पाटीलने मात्र त्या चेंडूला यावेळेला धाडलं गेलं मिडॉनच्या डोक्यावरून. 6 धावा. सुंदर फटका पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर 27 धावा. 27 रन. चेंडू फेकून झाले तर 5 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर जबरदस्त टक्कन आवाज आलाय. याचाच अर्थ टेक्निकली साऊंड सिस्टम अमित पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. धावसंख्या तब्बल जर आपण पाहिली तर या ठिकाणी पाहायला मिळते 34 धावा. 34. 33 धावा. 33 रन्स. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजबल. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजबल. तुफान माजबल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. भले ते तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत 33 रन्स. 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सुपर बॅटिंग अमित पाटील याच्या बॅटमधून सातत्य राखतोय. षटक क्रमांक या ठिकाणी चौथं घेऊन येईल गोलंदाज मिस्टर सचिन. अर्थातच काका मॅन फ्रॉम उमरोळी. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. चेंडूला स्टॉप केला जाईल एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण पळून काढल्या जात आहेत. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 35 रन. 35 धावा. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल रिहान सुपर किंग आणि स्वरांगी शिवतेज वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेला पाहिलं निहाळलं प्रदीपजी गरत. थँक्यू व्हेरी मच. वाईटचा इशारा येतोय. प्रदीप गरत मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून आमच्या कलागुणांना वाव देत आहेत. 200 रुपयांचं कॅश प्राईज येत आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अंतःकरणापासून प्रदीपजी गरत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 36 37 37 धावा. सचिन यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. पॅडला जाऊन चेंडू आदळतोय. एकदा वर्जित केली जाते. JP जय पवार या ठिकाणी मात्र लेग बायचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 रन. 38 धावा. चौथं षटक हे प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते जवळजवळ आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ झालाय. एका साईडला मुन्ना पठाण भरपूर वर्ष टेनिस क्रिकेट ज्यांनी हाताळलं. साईस्पोर्ट शहापूर या संघाकडून खेळताना प्रतिम सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. ॲज अ विकेट किपर ॲज अ बॉलर म्हणून ज्यांनी मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलं. जेडी आत्ता मात्र संघामध्ये पाहायला मिळतोय. परंतु त्याच्या अगोदर मात्र काय क्रिकेट हाताळलं साईस्पोर्ट शहापूर. मी स्वतः टीम पाहिली. कैलाश भांडे जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी करण्यामध्ये माहीर आणि JD सारखा गोलंदाज मात्र घडवण्यामध्ये त्यांचा हात आहे. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकतायत. एकदा अर्जित केली जाते.
एका धावेनुसार संघ जर आपण पाहिला तर जाऊन पोहोचतोय हळूवारपणे पुढे सरसावला गेलाय चामुंडा विराई फायटर्स. भालचंद्र पाटील आणि नितीन पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 हात करतायत. एका साईडला आपण पाहू शकाल तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय JRT टेंबोडे. या 2 संघांमध्ये जतीन पाटील, रोशन पाटील आणि तुषार पामाळे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर 39 39 धावा. थोडासा अडथळा निर्माण होताना JP जयपवार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डेड बॉल पंच घोषित करताना सिली पॉइंट, सिली मिड ऑफ, त्यानंतर लॉंग स्टॉप रिझन, शॉर्ट लेग गेली. सिली मिड ऑन नाहीये, मोठा क्षेत्र मात्र खाली आहे. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग, डीप मिड विकेट नाहीये. मिड ऑन मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला स्विच हिटचा फटका जणू काही लेफ्ट हँडेड बॅट्समनने मात्र या वेळेला फेकून दिलाय. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांच्या स्वागतासाठी आउट ऑफ द पार्क. गुड बॅटिंग बाय अमित पाटील. धावसंख्या 45 45 धावा. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 35,000 श्री जनार्दन पाटील मामा चंदनसार. या वेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस केलं सचिन काकाने. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. 45 धावा, 11.25 ची सरासरी पाहायला मिळते. तर तृतीय चषक जर आपण पाहिलं स्वर्गीय साधना सदानंद तरे यांच्या स्मरणार्थ श्री सदानंद भीमा तरे माकणे यांकडून. चतुर्थ चषक आपण पाहतो श्री गौरव चंद्रकांत तरे GT माकणे आणि तसेच 5,000 मात्र आर्थिक सहाय्य त्यांच्या मार्फत मंडळाला आलेला आहे. त्यानंतर सर्व संघांना सन्मान चषक स्वर्गीय हरिचंद्र भास्कर तरे यांच्या स्मरणार्थ श्री आनंद हरिचंद्र तरे माकणे यांच्याकडून. तसेच मॅन ऑफ द मॅच चषक श्री संजय एकनाथ केणी MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर भामटपाडा यांच्याकडून आपण पाहतो. मॅन ऑफ द मॅच कॅप या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय रामचंद्र मोरेश्वर वजे टक्षाशेट यांच्या स्मरणार्थ श्री जगदीश रामचंद्र वजे साखरे. मॅन ऑफ द सिरीज चषक स्वर्गीय गजानन पांडुरंग तरे यांच्या स्मरणार्थ श्री चिन्मय गजानन तरे माकणे यांकडून मॅन ऑफ द सिरीज चषक. तर मॅन ऑफ द सिरीज सायकल जी सायकल पाहायला मिळेल विशाल अनंत पाटील माजी अध्यक्ष APL 3 चे चांदीप यांच्याकडून पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक स्वर्गीय देवानंद पद्माकर घरत यांच्या स्मरणार्थ श्री तुषार देवानंद घरत माकणे यांकडून. धावसंख्या 45 45 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्पर्धेत जास्त षटकार ठोठावणारा आणि स्पर्धेत चौकार जास्त ठोठावणारा खेळाडूला ओमकार स्पोर्ट्स पालघर यांच्याकडून मात्र ट्रॉफी दिल्या जातील. थँक्यू रुपेजी पाटील त्या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. आकाश पाटील तसेच त्या ठिकाणी नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, राहुल कुंभारे. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. प्रथम फलंदाजी करताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो एकंदरीत 46 धावा 46 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 46 रन 46 धावा. नोचा इशारा येतोय. नोच्या इशाऱ्याने मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल धावांची गती ही स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 47 धावा 47 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. देन फ्री हिट या ठिकाणी इशारा आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. केवळ ऑफ साईडला खऱ्या अर्थानं हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही. परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत या फ्री हिटच्या चेंडूवर. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 49 धावा 49 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. यावेळेला पाहिलं न्याहाळलं खूपच बाहेर होता का मात्र पंच हळूहळू वळत आहेत. खेळपट्टीच्या बाहेर या ठिकाणी नोचा इशारा मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
या ठिकाणी मोहित मडवी थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवत नाहीये. पहिल्या षटकामध्ये पहिलं स्पिल ज्याने हाताळलं तिसऱ्या षटकांचं त्यावेळेला 3 चेंडू डॉट आले, परंतु तदनंतर थोडीशी लेंथ ऑन लाईन भरकटली. कारण हाच तो तुम्हाला प्लॅटफॉर्म असतो, व्यासपीठ असतं की चांगली गुणवत्ता सादर करण्यासाठी. त्यावेळेला तुमच्या 100% हे खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. ज्यावेळेला तुम्ही लीगच्या मॅचेस खेळता तेव्हा तुमचं टॅलेंट हे दिसलं पाहिजे संघ मालकाला आणि खास करून ॲज अ कॅप्टन आणि आयकॉन प्लेअरला, तरच तुमच्यावर भरोसा मात्र दाखवला जातो. हे आपण सातत्याने पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर, चेंडू मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा टक्कर होताना पाहायला मिळते. मी सकाळपासून सातत्याने हा विषयावर नक्कीच बोलतोय कारण जेणेकरून तुम्हाला दुखापत न हो. फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तुमचं कॉल खूप महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 52 धावा, 52 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना चामुंडा विराई 11 फायटर्स या संघाची स्थिती पाहायला मिळते. किशोरजी वजय मात्र लंच नंतर पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठाकडे. ऑन साईडला व्यवस्थित बॅटने मात्र चेंडू कनेक्ट जरूर झालेला नव्हता. प्रणय पाटील थोडीशी फंबलिंग करतायत. तत्पूर्वी 2 धावा येतील का? यस, इट इज अ 2 रन्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट. याला म्हणतात तालमेल, एकमेकांवरचा विश्वास सार्थ ठरवत असताना दोघांमधलं कॉर्डिनेट व्यवस्थित होताना पाहायला मिळतं आणि 2 धावेनुसार संघ जाऊन पोहोचते फलकावर. 54 धावा, 54 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर आपण पाहिलं 4 चेंडूचा खेळ झालाय मोहित मडवीच्या हातखंडामधून. अप्रतिम. या लेंथला खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि पंच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय यस इज गॉन. बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट अमित पाटील, एक बिग विकेट. या ऐकूया आपण, जाऊया हितेश यांच्याकडे, डीजे ऑपरेटरकडे. पहा कमिटी लय सुंदर, अध्यक्ष भाई सागर. पहा कमिटी लय सुंदर, अध्यक्ष भाई सागर. किशोर वचे हा खजिनदार, संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार, संजय किणी हा सल्लागार. वाघाचा चावा आपला देवा, वाघाचा चावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला, वाघाचा चावा आपला देवा. उपाध्यक्ष हा दहाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल. खूप सुंदर सॉन्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या आगरी प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून हे टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतंय. धावांची गती फलकावर या ठिकाणी ॲक्युरेट पाहायला मिळते. 54 या धावसंख्येवर 5 षटकांचा एकंदरीत. मात्र अजून शेवटचा चेंडू आहे. या षटकानंतर 5 षटकं पूर्ण कंप्लीट होतील. संतोषजी घरत सल्लागार पारगाव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आमच्या मुख्य मंचावर. अप्रतिम सुरेख चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदररित्या मात्र चेंडूची सांगता होत असताना यानंतर या आजच्या शेड्यूलमधला मात्र जर आपण पाहिला तर शेवटचा सामना रिहन सुपर किंग असेल, स्वरांगी शिवतेज वॉरियर, आणि तदनंतर कालचा पेंडिंग राहिलेला सामना शेवटचा तो मात्र खेळवण्यात येईल. त्या सामन्यानंतर तर 5 षटकांचा खेळ अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 55 धावा 11च्या सरासरीने आतापर्यंत चाललेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर संघ JRT आपल्याला पाहायला मिळतोय. पाच षटकांचा धावसंख्या जर आपण पाहिली तर 55 धावा, 55 रन्स. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी. दिन सोन्याचा उजाडला, आगरी जिगरी नूतन नगरी. दिन सोन्याचा उजाडला, आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आमचे लाडके क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. याच विभागातील खऱ्या अर्थानं विटी लाईनकर या ठिकाणी उपस्थित झाले असतील. सफाळेकर आपण पाहतोय. पूर्व आणि पश्चिम विभागातील मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे लाडके क्रिकेट रसिक यांचं हार्दिक स्वागत.
55 धावा, शेवटचं आणि अंतिम षटक. खऱ्या अर्थानं ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. स्लॉग ओव्हर आपल्याला पाहायला मिळतात, कारण या षटकात जेवढ्या धावा येतात तेवढ्या कमीच असतात. ते आपण कित्येक वेळा पाहिलंय. मोठ्या अपेक्षा असतात की 25-30 धावा याव्या, 20-25 धावा याव्यात. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय, स्वीट टायमिंग आहे. चेंडू मात्र यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा साइड स्क्रीनवर. हा धडकला आगरी वादळ कडाडला IPL हा धडकला आगरी वादळ कडाडला. तर धावसंख्या 61, 61 धावा. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय इन द एअर चेंडू हवेत आणि यावेळेला मात्र झेल सुटतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. धावसंख्या दुहेरीने निरंजने एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या झालेली आहे ती 63 धावा, 63 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम फलंदाजी करताना चामुंडा विराई फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या तब्बल 63 रन्स, 63 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुंदर सामना. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला सिलिमिडॉनचा क्षेत्ररक्षक कोणी नाही आहे. तत्पूर्वी मात्र चांगले एफर्ट जरूर घेतले गेले होते. 2 धावा पुन्हा एकदा मात्र पूर्ण पळून काढल्या जात आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 65 रन, 65 धावा. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. अग्री प्रीमियर लीग पर्व 4थे आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज शेवटच्या दिवसामध्ये श्री मनोज नरेश पाटील साखरे यांच्याकडून सुद्धा शेवटच्या दिवशी कमिटी मेंबर्ससाठी काका हलवाई स्वीट्स तर्फे भेट देण्यात येणार आहे. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. पुन्हा एकदा मात्र दुहेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. निरंजन चांगल्या प्रकारची अटॅकिंग फलंदाजी करतोय. धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवर एक सुंदर फटका पाहायला मिळाला आणि तदनंतर 3 चेंडूवर लगातार दुहेरीच्या आकड्यावर या ठिकाणी भर दिली गेले आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 67, 67 धावा. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. चला रिहान्स सुपर किंग्स संघाचा कर्णधार आणि स्वरांगी शिवतेज वॉरियर्स संघाचा कर्णधार. ऑफ साईडला हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न, जमिनीलगत चेंडू निघून जातोय, ड्राईव्ह केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा. सचिन मात्र पुढे सरसावत आहेत. धावसंख्या 69, 69 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 69 रन्स. आता मात्र हवेचा झोत सुंदररित्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आजचा सलग दुसरा दिवस आगरी प्रीमियर लीग पर्व 4थे आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओर द विकेट उजव्या हाताने. मोठा फटका ऑन साईडला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे झेपावतोय. तत्पूर्वी 5 चेंडूवर मात्र 5 दुहेरी आकड्यावर मात्र धावसंख्या 16 मात्र या षटकामध्ये धावा आल्या. ऍक्सेप्टेशन एवढं नव्हतं. मॅक्झिमम 10 धावा यायला हव्या होत्या, परंतु या ठिकाणी 16 धावा येताना पाहायला मिळत आहेत. गुड बॅटिंग बाय निरंजन अँड रोहित पाटील याने मात्र कमालीचं प्रदर्शन दाखवलं. चिकाटी प्लेअर म्हणून पाहायला मिळतोय. तर षटक क्रमांक 6 कंप्लीट झालेत आणि 6 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 71 धावा, 71 रन्स, 72 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. एप्रिल एंडिंगला मात्र संतोष प्रतिष्ठान चांदीप स्पर्धा येताना पाहायला मिळेल. या स्पर्धेचं मात्र पारितोषिक असेल कदाचित 1 लाखच्या घरात जाईल, परंतु 51,000 पर्यंत आतापर्यंत पाहायला मिळतं आणि मॅन ऑफ द सिरीज बाईक असेल. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक वजे तदनंतर धनंजय मडवी, दयानंद तुंबडा हे मात्र त्या स्पर्धेचे प्रायोजक असणार आहेत. तर 71 धावा, 71 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. क्षेत्ररक्षण सजवेपर्यंत सामन्याला सुरुवात होईल सेकंड इनिंगला. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे, हितेश आणि अनिकेत यांच्याकडे. गावोगावी जिथे तिथे एकच चर्चा ही चालू झाली, कारण आगरी प्रीमियर लीग
स्पर्धा ही आली माकणे सफाळे मध्ये सुंदर नूतन नगरी क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला 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 अध्यक्ष भाई सागर पहा कमिटी लय सुंदर अध्यक्ष भाई सागर किशोर वचे हा खजिनदार संजय किणी हा सल्लागार संजय किणी हा सल्लागार संजय किणी हा सल्लागार वाघाचा चावा आपला देवा वाघाचा चावा आपला देवा उपाध्यक्ष हा दहाडला वाघाचा चावा आपला देवा उपाध्यक्ष हा दहाडला आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला आगरी वादल चला दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल संतोषजी गरत सल्लागार तर विजयासाठी 72 धावांचं लक्ष्य समोर ठेवले गेले 72 रन्स 12च्या सरासरीने खेळावं लागेल गोलंदाज निरंजन गोलंदाजी मार्कवर येत आहेत दोन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यावेळेला इनफिल्डच्या वरून सुंदररित्या मात्र चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिलं गेलंय 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे आणि या बंधनात मात्र पॉवरफुल फलंदाजी कशी करावायची पहिल्या चेंडूवर दमदार सुरुवात 4 धावा स्वरांगी शिवतेज वॉरियर्स वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट आशिष पाटील कर्णधार आकाश तरे आणि तुषार किनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम ऑन साईडला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून व्ही फॅक्टरमध्ये खेळला गेलाय चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय या ठिकाणी पाहायला मिळतो आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 5 या धावसंख्येवर समीर एका एंडने आपल्याला पाहायला मिळतोय तर सलामीवीर म्हणून प्रणय पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतायत सुंदररित्या खेळी करताना या खेळाडूला पाहिलंय परंतु या सामन्यामध्ये कागदोपत्री स्ट्रॉंग असेल की मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग असेल यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आणि हा झेल खूप महत्व म्हणूनच मी या ठिकाणी म्हटलं की कागदोपत्री स्ट्रॉंग असेल की मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग असेल कारण कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालतच नाही हे प्रणय पाटीलने मात्र जरूर दाखवले कित्येक वेळा आपण पाहिलंय परंतु या वेळेला फेल शॉट पाहायला मिळाला सेफ झोन मध्ये नव्हता आणि सुंदररित्या मात्र त्या ठिकाणी झेल टिपला गेला सुचित भालचंद्र पाटील अर्थातच भालेउमा यांचा सुपुत्र पाहायला मिळतोय नाईस कॅच सुचित फलंदाज बाद आगरी जिगरी नूतन नगरी आगरी जिगरी नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला आगरी जिगरी नूतन नगरी
आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला आगरी वादल कडाडला आता APL धावांची गती 5. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्ती अखेर झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. भागेश पुढे सरसावतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या यस पंच काय दर्शवतायत या ठिकाणी. धावसंख्या 6 धावा. कलकेश हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. महेश स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये मात्र पुढे सरसावतोय. 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 धावा. राकेश कुडू या ठिकाणी पाहायला मिळतात. थोड्याच वेळात टीची व्यवस्था करतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑफ साईडला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. शॉर्ट सिली मिड ऑफला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. ते एकंदरीत 8 या धावसंख्येवर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. अग्री प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार डोळ्यासमोर रंगताना चांगलं क्रिकेट. खूप प्रेक्षक वर्ग मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेत. तर सर्वांचं मनपूर्वक हृदयापासून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. यानंतर रिहान सुपर किंग्स आणि स्वरांगी शिवतेज वॉरियर्स या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. अतिशय ग्लॅमर या खेळाला आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं 120 ग्रॅमच्या या टेनिक्स चेंडूने तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय असा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. कारण या टेनिक्स चेंडूने मात्र फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतले. डायरेक्ट मात्र स्टेडियमवर जाऊन चेंडू मात्र या ठिकाणी खेळले जातात. अर्थातच कतार आणि शारजारच्या स्टेडियमवर मात्र टेनिक्स चेंडूंचा खूप मात्र उत्क्रांती घडली गेले हे आपण सातत्याने पाहतो. कारण भारतीयांमधून मात्र आपण टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार 13 ते 14 पालघर जिल्ह्याचे खेळाडू एक शारजा कतारमध्ये जाऊन आउट ऑफ इंडिया जाऊन मात्र त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं. यावरून सिद्ध होतं की या टेनिक्स चेंडूने किती भरारी घेतले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8. यावेळेला सरळ बॅटने जबरदस्त चेंडूला मात्र या ठिकाणी समीरच्या बॅटमधून मात्र यावेळेला क्रॅकिंग शॉट. सुपर टायमिंग. मॅग्निफिसंट टायमिंग. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. 6 धावा. वाघाचा चावा आपला देवा वाघाचा चावा आपला देवा उपाध्यक्ष हात हाडला वाघाचा चावा आपला देवा उपाध्यक्ष हात हाडला आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला आगरी वादल कडाडला आता APL हा तर षटकाराने मात्र या ठिकाणी समीर घरत यांचं स्वागत केलं जातं या क्रीडा नगरीमध्ये. 6 धावा येत आहेत. जबरदस्त या ठिकाणी अटॅकिंग फलंदाजी समीरच्या बॅटमधून मात्र एक बिग हिट बिग ब्लास्ट पाहायला मिळाला अमित पाटील याच्या गोलंदाजीवर. कारण एखाद्या चांगल्या गोलंदाजाला जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिक वाढतो. यावेळेला ऑफ साईडला दमदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला धीरज वेट करत होते निखिलचे. परंतु यावेळेला जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. जरी 72 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग असला तरी सुद्धा समीर मात्र या ठिकाणी दाखवतोय हम भी किसी से कम नाही. गुड शॉट. धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 16. 2 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अमित पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. विनोद यांच्या हातामध्ये स्टंपला चिकटून आहेत. विनोदने मात्र चांगल्या प्रकारची यष्टी रक्षणाची भूमिका सातत्याने विनोद या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतात. गुड किपिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 16 धावा. 72 धावांचा पाठलाग करताना यावेळेला सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून अप्रतिम टायमिंग याला म्हणतात. तंत्रशुद्ध फटका कसा खेळायचा
परिपूर्ण या ठिकाणी भ्रांत असलेला पाहायला मिळतोय. 3 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. क्या बात आहे समीर, सुपर बॅटिंग. प्रत्येक स्ट्रोक हा त्याचा तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. समीर एका साईडला आपल्याला पाहायला मिळते. अमित पाटील मॅन फ्रॉम कोपर, समीर मॅन फ्रॉम उमरोळी. सुपर बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी 19 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला हर्षल्याचा हा फटका पाहायला मिळतो. श्रेयस सफाळे संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. कमी वेळेत त्याला कर्णधार पद मात्र दिलं गेलं होतं विराथन आमदार चषकाच्या माध्यमातून, आणि सुंदर त्याने ओपिनियन सुद्धा चांगल्या प्रकारचं केलं गेलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा, 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज. फ्रायटम ओर द विकेट. यावेळेला पाहिलं ऑन साईडला हाय चेंडू जातोय. श्रेयस सारखा खेळाडू पुढे येतोय आणि सुंदररित्या, मी म्हटलं होतं की एक चांगल्या प्रकारचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, हर हुन्नरी खेळाडू, उभारता सितारा, तारांकित खेळाडू. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर अजून सुद्धा 52 धावांचं लक्ष समोर असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. 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 तर धावांची गती जर आपण पाहिली तर 20 या धावसंख्येवर आपण पाहतोय. संतोष प्रतिष्ठान चांदीप जे मात्र फेब्रुवारी किंवा एप्रिल एंडिंगला मात्र जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचे मात्र आपण पाहतोय की प्रायोजक आहेत सागर मडवी, प्रतीक वजे, तदनंतर मास्तर मडवी मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 20 रन्स, 20 धावा. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतो निखिल मात्र या ठिकाणी फमलिंग होत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव वर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. आकाश पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला डबल माइंडमध्ये जरूर होते. रोहिदासनी मात्र यावेळेला अपील जरूर केली गेली होती, परंतु तेवढा उत्साह नव्हता. यावेळेला आत्मविश्वास कमी होता, उत्साह जास्त होता. धावांची गती जर आपण पाहिली 22. ऑन साईडला हा चेंडू मात्र मिस टायमिंग जरूर झालाय. एकदा वर्जित केली जाते. विनोद स्वतः पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 23. या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात हवेची झुळूक मात्र या ठिकाणी मैदानात सभोवताली पाहायला मिळते. JRT हा संघ आपण पाहतोय. षडंपूलचा फटका हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदा वर्जित केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. रोहिदास गेल्या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. 4 गडी बाद केले होते याच गोलंदाजाने. अमित पाटील यांनी सुद्धा 4 गडी बाद केले गेले होते. रोहित पाटीलने सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळलाय. सुचित पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि तेवढीच चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळताना पाहायला मिळते.
धावसंख्येत भर आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25 धावा 25 रन. चेंडू फेकून झालेत ते एकंदरीत 5 चेंडूचा खेळ झालाय. रोहिदासचं कौतुक करेन. सुंदर गोलंदाजी. हलक्याशा हाताने मजबूर केलं जातोय सिलिम मिड ऑफला. निखिल मात्र पुढे सरसावत आहेत. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनेशी संघ जाऊन पोहोचते फलकावर. 26 धावा विजयासाठी. अजून सुद्धा जर आपण विचार केला तर 46 धावांचं लक्ष समोर असेल. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 46 धावा 15.33च्या सरासरीने मात्र खेळावं लागेल. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल, कारण आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. आत्मविश्वास असावा क्रिकेटच्या दुनियेमध्ये, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा हे आपण सातत्याने कित्येक वेळा पाहिलंय. चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 46 धावा. चेंडू 46 धावा 15.33च्या सरासरीने खेळावं लागेल. अग्री प्रीमियर लीग पर्व 4 APL 4. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात अमित पाटील एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ॲज अ ऑलराऊंडर. तिन्ही फॉर्मॅटमध्ये मात्र अग्रगण्य आहे. असं अमित पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता. सुचित लांबून मात्र लॉंग चेस करतोय. चांगले प्रयत्न केले गेले होते, परंतु प्रयत्नाने यश आलं नाही. गुड ट्राय बाय सुचित. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतं. अतिशय दक्ष विनोद यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. हुलकावणी देण्याचा प्रयत्न करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 28 धावा 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यावेळेला ऑन साईडला सुंदर फटका पाहायला मिळतो. देखणा फटका. शॉट ऑफ द मॅच. 6 धावा. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवल. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवल. तुफान माजवल. या आग्र्याच्या पोरानं पहाकच मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं पहाकच मैदान गाजवल. सुपर टायमिंग या वेळेला पाहायला मिळालं. सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिले. 6 धावांकरता जित मॅन फ्रॉम टेंबोडे चा हा खेळाडू पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये मात्र कलाटणी मिळवून देईल का आपल्या संघाला? जतीन पाटील, रोशन पाटील आणि तुषार पामाळे यांचा संघ पाहायला मिळतो. JRT प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अमित पाटीलने लगेच लेंथ चेंज केली. ही तुमच्याकडे ताकद असणं खूप गरजेची गोष्ट. ज्या वेळेला मात्र तुम्हाला मार मिळतो, षटकार येतो, त्यावेळेला स्वतःला प्रश्न विचारणं खूप गरजेची गोष्ट. मी एक चांगला गोलंदाज आहे, मला लेंथची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेला. पायाचं झेल होऊ शकेल का? मात्र शेवटच्या मोमेंटला झेल सुटतोय, चौकारी येतोय आणि फलंदाज सुद्धा मात्र सुखरूप मैदानाच्या आतमध्ये. चांगली ट्राय केली गेली होती. 4 धावा येत आहेत आणि 4 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचते फलकावर. 38 या धावसंख्येवर 38 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा 34 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये 34 धावा हे सामन्याचं समीकरण. 13 चेंडू 34 धावा. निरंजनने मात्र चांगली ट्राय केली गेली होती, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते सातत्याने. ऑन साईडला चेंडू मात्र यावेळेला निघून जाते डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग क्षेत्रामध्ये. एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून तालमेल चांगला आहे. हर्षल आणि जीत यांच्या माध्यमातून धावांची गती फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 40 धावा. आता येणारे चेंडू 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावा. 12-32चं समीकरण. 72 धावांची टोटल जरी असली तरी सुद्धा मात्र चांगलं क्रिकेट या ठिकाणी हाताळलं गेलंय. प्रत्येकाने प्रत्येकाचा रोल अदा करणं म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतं. 4 भूमिका असतात. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक. या 4ही
या गुणवत्तेचं मात्र या ठिकाणी प्रात्यक्षिकरण दाखवलं तर जरूर मात्र विजय संपादन नेहमी सातत्याने होत असतो. म्हणून म्हटलेलं आहे परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. 12 चेंडू आणि 34 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सतीश थँक्यू डीजे, थँक्यू. तर चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावा. जिम्मेदारी खूप महत्वाची भूमिका असते. जबाबदारी ज्या ज्या वेळेला पडते त्या त्या वेळेला खेळाडूंना मात्र खेळावं लागतं आणि ते जीतने मात्र या ठिकाणी दर्शवलं गेलंय. कोण म्हणतं घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतो? मी तर म्हणेन की अलाराम नाही तर जबाबदारी जागी करते आणि ती जबाबदारी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 32 धावा. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला थोडासा अडथळा निर्माण होताना हर्षल एका साईडला, भागेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. उंच स्कल बांध्याचे विचार विनिमय करून मात्र गोलंदाजी दिली जाते की 32 धावांचं अजून योगदान आहे. रोहिदासला आपण पाठीमागे ठेवूया. हे गेम प्लॅनिंग आहेत. फुलटॉस चेंडू होता. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. धीरज मात्र चेंडूचा पाठलाग करतात. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि 4 धावेनुसार संघ जाऊन पोहोचते 44 या धावसंख्येवर. या चौकाराच्या निमित्ताने या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. फर करतोय झेंडा यो आगरी समाजाचा. आर फर तर आदरणीय सन्माननीय किशोरजी पाटील पारगाव यांचं मात्र चौकार आणि स्वागत केलं जातं आमच्या मुख्य मंचावर. वेलकम किशोरजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. धावसंख्या 44, 44 रन्स. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख पद्धतीने चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 45 रन. बॅटेज आपल्याला पाहायला मिळाली. धावांची गती 45 रन. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 27 धावांचं लक्ष असेल. भागेश पुन्हा एकदा सज्ज होतोय जीत साठी. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू मात्र या ठिकाणी लॉंग चेस करावं लागतंय. तत्पूर्वी सुंदर क्षेत्ररक्षण अमित पाटील याच्याकडून. 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. काही कमालीचं प्रदर्शन दाखवलं आतापर्यंत. धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 47 धावा. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 25 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूमध्ये 25 धावा. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे. दोन्ही फलंदाजांकडे तेवढं पोटेन्शियल आहे, काबिलियत खेळाडू आहेत. परंतु खऱ्या अर्थानं आता मात्र संकटात मात्र या ठिकाणी कोणता खेळाडू उभारेल. हलक्याशा हाताने चिप शॉट आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह केला जातोय. चेंडू निघून जाईल. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा. तेवढ्याच उत्तम दर्जाचं रनिंग बिटवीन द विकेट. एक रन्स किती इम्पॉर्टंट आहे हे मात्र साध्य करत असताना आपण पाहतोय. खूप मेहनत अजित गावड यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 49 धावा. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 23 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 8 JRT संघाला विजयासाठी. पुन्हा एकदा ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु रोहित पाटील मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 50. चेंडू आहेत तुमच्याकडे जर विचार केला तर 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांचं लक्ष असेल. 7-22चं समीकरण. यावेळेला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. जीत स्वतःकडे मात्र स्ट्राईक एंडकडे येण्याचा प्रयत्न करतोय. 6 चेंडू आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर विजयासाठी आपण पाहू शकाल 22 धावा. भागेशने मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. पहिला चौकार जरूर आला परंतु तदनंतर स्वतःला सिद्ध केलं मी एक चांगला गोलंदाज आहे
आणि ती मात्र गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. 6 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पहा कमिटी लय सुंदर, अध्यक्ष भाई सागर. पहा कमिटी लय सुंदर, अध्यक्ष भाई सागर. किशोर वचे हा खजिनदार, संजय किणी हा सल्लागार. संजय किणी हा सल्लागार, संजय किणी हा सल्लागार. वाघाचा चावा आपला देवा, वाघाचा चावा आपला देवा. उपाध्यक्ष हा 6 चेंडू 22 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी आपण पाहू शकाल मिस्टर रोहिदास. फुलटॉस चेंडू, यावेळेला मात्र चेंडूला विरकावून दिलं गेलंय. आ बैल मुझे मार या पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय. 6 धावा आणि या ठिकाणी आपण पाहतोय चेक केलं जाईल बिमर आहे की नाही. अजितजी पुत्रन यांना विनंती करेन. यस, इट इज अ नो. मात्र या ठिकाणी 6+1 धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यस, चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये 7 धावा येतात. आता मात्र 6-15चं समीकरण. 6 चेंडू 15 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 6 चेंडू 15 धावा या षटकाराने देवानंद वजेसाहेब आणि सुदेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी मुख्य मंचावर स्वागत. धावांची गती फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकाल 57. 6 चेंडू 15 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतंय दोन संघांमध्ये. जरूर नशिबाने साथ दिले यावेळेला आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला चेंडूचा टप्पा जर आपण पाहिला तर खूपच बाहेर. मात्र वाईटचा इशारा या ठिकाणी आपण पाहतोय. रोहिदास पूर्णपणे हतबल झालेत या ठिकाणी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहू शकतायत जवळजवळ 58 धावा. 6 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा कंटिन्युअस फ्री हिट. अप्रतिम. हे लेंथला विसरले होते रोहिदास. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आता मात्र पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत 58 धावा, 5 चेंडू आणि 14 धावा. सामना बॅलन्सिंग आहे अजूनपर्यंत. मात्र सामना हा काटेकी टक्करच्या माध्यमातून पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. चौकाराकरिता 4 धावा. अग्री प्रीमियर लीग चौकार. फरफर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. अरे फरफर करतय झेंडा यो आगरी समाजाचा. साऱ्या गावामंदी नाव गाजतय जनार्दन मामाचा. साऱ्या गावामंदी नाव गाजतय हो धन्य मामाचा. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 62 धावा. चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 10. 4-10चं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. स्लॉक स्वीपचा फटका पाहायचा
पाहायला मिळाला असता, परंतु या ठिकाणी सुचित तेवढ्याच वेगाने मात्र पुढे सरसावतोय, अटेम्प्ट करतोय, फेकी करतोय, तत्पूर्वी 2 धावा, तेवढीच गुड रनिंग बिटवीन द विकेट. काही जीतने मात्र फलंदाजी केले. जीत या शब्दाचाच मात्र अर्थ लपलेला आहे आणि त्या नावाला साजेसा असा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 16 चेंडूमध्ये 33 धावांचं योगदान. क्या बात आहे जीत, ते सुद्धा 4थ्या क्रमांकावर, भरवशाचा फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राईट ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर शॉट. हिटमॅन कार्लोस ब्राथवेटची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळाला. जबरदस्त. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा युट्यूबच्या माध्यमातून हा स्ट्रोक पाहू शकतील असं जीतने मारलेला हा देखणा फटका. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धावसंख्या फलकावर तब्बल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 70 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. एकच धाव फक्त तुम्हाला विभागून घेण्यासाठी मात्र मदत करेल. 2 चेंडू आणि 2 धावा. जबरदस्त सामना. सुपर टायमिंग. 2 चेंडू आणि 2 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आता मात्र जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहतात. ड्रेसिंग रूम मधून मात्र टाळ्यांचा गजर होतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी JRT संघाच्या स्वरांगी शिवतेज वॉरियर संघ एका साईडला मात्र नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल तर रिहान सुपर किंग्स 2 हात करेल. दोन्ही संघांनी सज्ज राहा. पुन्हा एकदा गोलंदाज चामुंडा विराई फायटर्स संघ मात्र 2 हात करतोय या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. 1 चेंडू आणि 1 धाव. मित्रांनो, सामना जर मनापासून आवडला असेल तर जोरदार टाळ्या येऊ द्या या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू आणि 1 धाव विजयासाठी. जबरदस्त सामना. 1 चेंडू आणि 1 धाव. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा क्षण पाहायला मिळतोय. म्हणूनच म्हटलं जातं या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. 1 चेंडू 1 धाव. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. हा सामना मात्र एक थरारक चित्त थरारक पाहायला मिळतोय. जरूर हा सामना मात्र चित्त थरारक आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण फील्ड जवळ घेतलं गेलंय कसोटीप्रमाणे. चेंडूचा टप्पा अचूक असेल का. 1 धाव मात्र दिली नाही तर विभागून मात्र 1-1 पॉइंट टेबल मध्ये गुण या ठिकाणी दिला जाईल. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू आणि 1 धाव हे सामन्याचं समीकरण. म्हणून मित्रांनो म्हटलं जातं आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी सुद्धा दुसऱ्याला तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो. तो बेस्ट ऍक्टर कोण येणारे वेळ दर्शवेल. 1 चेंडू 1 धाव यशाचा सोपा मंत्रच आहे. मी हे करू शकतो, मी हे करणारच. आणि या वेळेला पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय घडलं गेलंय त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 1 धाव मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल का बाईकच्या स्वरूपात की कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी बॅटची एज होती आणि या ठिकाणी विन होत असताना आपण पाहतोय. एकूण किती धावा आहेत पंच. 5 धावा. यस. आणि विन होताना JRT संघ खऱ्या अर्थानं जीत या विजयाचा शिल्पकार आहे. सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण. आणि 4थ्या क्रमांकावर येऊन स्वतःने जिम्मेदारी जबाबदारी काय असते हे मात्र सांभाळली. सुपर बॅटिंग. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतो. पूर्ण वर्ल्ड मध्ये मात्र ज्याने राज्य गाजवलं 463 मॅचेस खेळणारा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी मात्र जवळजवळ 62 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावर केला. इथे प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी जाईल. रोशनजी पाटील येत आहेत, खुश होत आहेत, आपल्या संघावर स्माइल देत आहेत. स्माइल यायला हवी कारण जेव्हा संघ मालक मात्र खेळाडूंच्या पाठीमागे राहतात तेव्हा कुठेतरी अपेक्षा असतात
की चांगला खेळ व्हावा आमच्या खेळाडूंकडून. आणि जीतने मात्र या ठिकाणी सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे. तुषारजी पामाळे त्या ठिकाणी खुश होत आहेत. JRT जतीन पाटील, रोशन पाटील आणि सुंदररित्या मात्र आपण पाहतोय. जबरदस्त, अप्रतिम, सुपर.